जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। उद्या जर महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिला या महाराष्ट्रात, तर त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्यापुढे करेल। मी त्यावेळी ती घोषणा केली हे मला मान्य आहे, परंतु मी त्याच्यानंतर त्याच्यावरती खूप विचार केला, आजही करतोय, म्हणजे नाही याच्यातला भाग नाही। पण आमच्याकडचा जेनेटिकल प्रॉब्लेम असा आहे, घरचा आजोबांपासून बाळासाहेबांपासून तो सगळं आमच्यापर्यंत आलेला। एखादा मतदारसंघ कधी आम्ही आमचा मानलाच नाही, महाराष्ट्र हाच मतदारसंघ मानला। आणि मी अनेकदा ही गोष्ट बोललेलो आहे की मी महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ मानत आलो किंवा मानतोय। त्याच्यामुळे एखादी गोष्ट मी ते एक तर आम्ही कधी निवडणूक लढवली नाही, आणि त्याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये विचार केल्यानंतर मी विचार केला की एखाद्या मतदारसंघामध्ये लढवायचं, मग दुसऱ्याने काय पाप केलंय? बरं, तो माझा नाही का? तिसरा जो आहे तो पण माझा नाही का? चौथा पण जो आहे तो माझा? म्हणजे मी उद्या समजा मुंबईतली लढवली तर नागपूर माझं नाही का? पुणे माझं नाही का? शेवटी तुम्ही किती जागांमध्ये निवडणुका लढवणार हा पण एक भाग आलाच। परंतु मला असं वाटतं की मी घोषणा ही मी त्यावेळेला त्या माझ्या भाषणामध्ये सभेमध्ये मी ही गोष्ट बोललो, त्याच्यामागची भावना वेगळी होती, त्याच्यामागची कारणं वेगळी होती। सो बघू पुढचं पुढे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।